आज 8 जुलै आहे ना. सकाळी 7 बोलले. सोमवार. सगळ्यांना शुभेच्छा. आज आता हा सगळा सोहळा चाललेला आहे. विठुरायांच्या 8-9 दिवसच राहिले. पंढरीची वारी आणि पंढरीची यात्रा. करूया सुरुवात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. परवा आपण 868 पर्यंत उभ्या झालेल्या आहेत आणि क्षत्रियाची कर्म किंवा कर्तव्य पाहतो आहोत. किती सुंदर सांगितलेली आहे ज्ञानदेवांनी. तो श्लोक पुन्हा एकदा लक्षात आणूया. शौर्यंतेजो धृतिर्दाक्षं, युद्धे चाप्यपलायनं, दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं. शौर्य, तेज, दाक्ष हे त्याचे गुण आहेत. ते आपले चालले आहेत. युद्धेच अपि अपलायनम, युद्धातून कधी पलायन करू नाही. आणि दान, ईश्वर भाव हे सगळे कसं देणं करायचे, दान कसं द्यायचंय त्याच्याबद्दल आपण पाहतो आहोत. दाक्ष म्हणजे दक्षता पाहिले आणि सगळ्यात अलौकिक पराक्रम म्हणजे युद्ध हा या प्रवृत्तीचा किंवा क्षत्रियाचा 5वा गुण पाहिलेला होता आपण. त्याच्यानंतरही काही पाहिलेले होते की सूर्यफुलाची झाडं जशी सूर्याच्या दिशेनंच सतत वाढत राहतात, सन्मुख असतात, तसा हा शत्रूला नेहमी सामोरं जात असतो. कधी त्याच्याकडं पाठ दाखवत नाही. किंवा पत्नी गर्भवती स्त्रीचं एक उदाहरण सांगितलेलं होतं की ती आपल्या पतीकडे जाण्याचं टाळते. त्याप्रमाणे हा रणांगणावरील शत्रूला कधीही पाठमोरं होत नाही. आणि अभेदभक्ती ही 4 पुरुषार्थांच्या शिरोभागी आहे. जे सगळ्यात भक्ती श्रेष्ठ आहे. त्यासाठी काय करतात तर क्षत्रियांच्या आचरणातला 5वा गुणेंद्र म्हणजे गुणांचा इंद्र म्हणजे श्रेष्ठ गुण तो आता सांगतायत. चहुपर्ष 5वा गुणेंद्रू अवधारी, चहुपुरुषार्था शिरी, भक्ती जैसी आणि जालेनी फुले फळे, शाखिया जैसी मोकळे, काउदार परिमळे पद्माकरू. छान उदाहरण. पद्माकर म्हणजे सूर्य. सूर्य काय म्हणू आपण, कमळांचा समुदाय. आकर म्हणजे समुदाय आणि पद्म म्हणजे सूर्यविकासी कमळ. तर जी फळं फुलं सर्वांना वाटण्यात जशा डहाळ्या सगळ्या पुढे पुढे असतात किंवा उदार असतात, आणि कमळांचा समुदाय जसा सुगंध अर्पण करण्यात अगदी उदार असतो. अजून एक पुढं सांगतायत. नाना आवडीचे निमापे, चांदिणे भलतेणे घेपे, पुढिलांचे निसंकल्पे तैसे जे देणे. आणि त्याचप्रमाणे आकाश, चांदणं ज्याला जेवढं अनुभवायचं असेल तेवढं ते चांदणं लुटत राहतं. ते काही म्हणतं का वास किती वेळ अनुभव घेताय, नाही.
त्याप्रमाणे दुसऱ्याला जेवढं धन देता येईल तेवढं द्यायचं. म्हणून आता दानाचं वर्णन सांगतायत. तैसे जे देणे ते उमपगा दान जेथ 6वे गुणरत्न. हे 6वं गुणरत्न आहे. दान हे 6वं गुणरत्न आहे म्हटले. आणि आज्ञे काय तन होणे जे का. आणि क्षात्र कर्मातलं हे गुणरत्न आहे की ज्या योगे आज्ञेचं एकमेव स्थान आहे. असं का म्हटलं तर भगवंतांनी सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण त्याच्यामध्ये दान हाही श्रेष्ठ भाग आहे आणि म्हणून ते एकमेव स्थान आहे आज्ञेचं असं सांगताय. पोषुनी अवयव आपुले करविजती मानविले तेवी पालणे लोभविले जग हे भोगणे. आणि आपले अवयव पुष्ट करून किंवा त्या अवयवांकडून हवे ते काम करून घ्यावे आणि त्याचप्रमाणे आपल्या प्रजेचं पालन करून त्यांच्यामध्ये आपल्याविषयी अत्यंत प्रेम निर्माण करणं. पोषुनी अवयव आपले. बघा, मी परवा सांगितलं होतं की पोलीस भरतीमध्ये किंवा या सगळ्या कुठल्याही आर्मी नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी जे तरुण मंडळी आहेत 18 वर्षाच्या पुढची, ती अतिशय आपलं शरीर कमवण्याचं काम करत असतात. क्षत्रिय म्हणजे फक्त एकटा राजा असा अर्थ घ्यायचा नाही आहे, तर क्षत्रिय कुळातील किंवा क्षत्रिय वृत्तीचे सगळेच. आणि म्हणून ते आपले अवयव पुष्ट करतात. पोषुनी अवयव आपले करविजती मानिवले. आणि मग त्या निर्माण म्हणजे करविजती म्हणजे करवून घेतात. आपल्या मानिवले म्हणजे आपल्या मनाला येईल तसं. एकदा आपल्या अंगात ताकद असली ना की माणूस कसाही ते काम करवून घेऊ शकतो किंवा करवतो. तेवी पालणे लोभविले जग हे भोगणे. आणि मग आपल्याविषयी जगाच्या मनात, सगळ्यांच्या मनात, प्रजेकडून सगळे उपभोग तर घ्यायचे आहेत, पण आपल्याविषयी अत्यंत प्रेम निर्माण करायचे. जसं श्रीरामांनी केलं, जसं श्रीकृष्णांनी केलं. अहो, त्या गोप गोपी आणि सगळे गोपाळ सगळे श्रीकृष्णावर इतके लुब्ध झालेले असतात की ज्या वेळेला त्याला तिकडं कंसांकडे नेलं गेलं अक्रूराकडून आणि नंतर जेव्हा उद्धव पाहणी करायला आला तर त्यावेळेला काय सांगायचं, काय विचारायचं, फक्त ते त्याच्यासाठी झुरत होते. इतकं प्रेम पाहिजे, इतकं प्रेम प्रजेमध्ये आणि सगळ्यांमध्ये. तो म्हणतो की मी तुम्हाला ज्ञान द्यायला आलोय. ते म्हणतात आम्हाला ज्ञान वगैरे काही नको. आमचा कान्हा कसा आहे, कुठं आहे, आम्हाला त्याच्याबद्दल फक्त सांगा. मग तो जेव्हा म्हणतो अरे तुमच्या कान्हाने मला तुमच्यासाठी एक निरोप दिलाय, असं म्हणलं की सगळे धावत धावत त्याच्याजवळ येतात, उत्सुक होतात, सांगा सांगा आम्हाला काय. तोच भाग श्रीरामांच्या बाबतीत पण आहे. वनवासात गेलेले आहेत, पण सगळ्यांनी त्यांच्याबरोबर तिथपर्यंत पोहोचले होते. आणि ज्या वेळेला गुहाच्या इथून थोडं पुढं जाऊन रामचंद्रांनी खोटाच रथ आपल्या अयोध्येकडे वळवण्याचं काम केलं आणि पुन्हा ते निघालेले चित्रकूटाकडे वगैरे भरद्वाज ऋषींनी सांगितल्याप्रमाणे. तर त्यावेळेला लोकांना वाटतं की राम गेले वाटतं अयोध्येला आणि म्हणून ते पुन्हा सगळे अयोध्येत परत आले. पण भरत आला काय, सगळ्यांनी ते दुःख त्यांचं रामायणाच्या वेळेला पाहिलंय आपण की इतकं प्रजेला दुःख होतंय राम नाही म्हटल्यानंतर. अन्न पाणी सोडून दिले, कुठलाही आनंद कोणी करत नाही. तर इतकं आपल्याविषयी अत्यंत प्रेम निर्माण झालेल्या प्रजेकडून सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा. पण प्रजेला पिडून कंस, रावण हे जे सगळे आहेत, हिरण्यकश्यपू, सगळ्यांना ताप देऊन आपला फक्त वर्चस्व दाखवून महमपणा हे करून असे जे करतात ना, ते प्रजेकडून कधीही प्रेम मिळवू शकत नाहीत. मग आता ईश्वर भाव कशाला म्हणतात? तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणान माझी रावो सातवा जेथ. रावो म्हणजे राजा. कसा आहे हा ईश्वर भाव की सगळ्या सामर्थ्यांचा ठाव,
म्हणजे ठिकाण आहे. आपण म्हणतो ना काही ठाव ठिकाण आहे का, तर ठाव शब्द ठिकाणासाठी जोडतो, पण ठावचा अर्थच ठिकाण आहे. तर ते म्हणजे सगळ्या सामर्थ्याचं स्थान आहे, एकमेव अधिष्ठान आहे. आणि हा कसा आहे ईश्वरभाव, जो सर्व गुणांमाझी रावो. राव म्हणजे राजा, सगळ्या गुणांचा तो राजा आहे. आणि क्षात्रकर्माच्या ठिकाणी सुद्धा हा राजाच आहे. क्षात्रकर्माच्या ठिकाणी ही जे सगळे गुण सांगितले, शौर्यं तेजो धृतिर्दाक्षम, युद्धे चाप्यपलायनम, दानम ईश्वर भावश्य. दान हा 6वा झाला आणि ईश्वर भाव हा 7वा गुण आहे. आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे, राजा आहे. बघूया आपण आता याच्यावर काय म्हणतायत. भूमी आणि बीज घे, नाही हे झालं होतं खरं. किंवा रात्री जैसा कोणीही स्वच्छंद, लुटावा आनंद चांदण्यांचा, तैसे जो जो जे जे मागेल ते तया, औदार्य द्यावया सिद्ध होणे. तैसे जो जो जे जे मागेल ते तया, औदार्य द्यावया सिद्ध होणे. अमाप ते दान क्षात्रधर्मी जाण, होय गुणरत्न सहावे ते. अमाप, मोजता येणार नाही एवढं दान द्यायचे. हवे ते काम घ्यावे करवून, आपले पोसून अवयव. तैसी प्रजा प्रेमे पोसोनिया चांग, घेणे उपभोग साम्राज्याचा. आणि आज्ञे लागी एकची ठिकाण, राहावया जाण होणे जे का. ईश्वर भाव हे तया नाव पाहे, पार्था जेथे राहे सर्व शक्ती. क्षत्रिय कर्मात जो का गुण राज, सांगितला तुझ 7वा. याची सप्तगुणी जे का अलंकृत, नभप्रांत जैसा नभप्रांत सप्तर्षिनी. तैसे सप्तगुणी पवित्र जे देख, त्याची स्वाभाविक क्षात्र कर्म. आता सप्त ऋषींचा उल्लेख पुढे येणार आहे पुढच्या ओवीमध्ये. ऐसे जे शौर्यादिकी, ही 7 गुणविषेकी. अलंकृत सप्तरुखी आकाश जते, जैसे. 7 या आकड्यावर किती त्यांनी आता क्लुप्ती केली आहे बघा. शौर्यादिकी हे 7 गुण झाले. 7वा गुण सांगितलेला आहे ईश्वरभाव. पण हे 7 गुण कसे आहेत, तर अलंकृत सप्तऋषी, 7 ऋषींनी, जसं हे आकाश सप्तर्षींचा असतो की नाही असा समूह व्यवस्थित, तर त्या सप्तर्षींनी जसं आकाश सुशोभित दिसतं, त्याप्रमाणे या शौर्यादी 7 गुणविशेषांनी अलंकृत असलेला क्षत्रिय पुरुष शोभून दिसतो. अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे. सप्तऋषींनी आकाशाला अलंकृत केले, तसं या 7 गुणांनी क्षत्रिय स्वतःला किंवा प्रजेला अलंकृत करत असतो किंवा शोभून दिसतो. तैसे सप्तगुणी विचित्र, कर्म जे जे जगी पवित्र, ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे. आणि अशा या अलौकिक अशा 7 गुणांनी पवित्र झालेलं हे क्षात्र विश्वातलं जे जे कर्म आहे, ते क्षत्रियाचं स्वाभाविक कर्म आहे. सहज जन्माला येतानाच आलेलं म्हणजे स्वाभाविक कर्म आहे. आणि कर्म जे पवित्र, अत्यंत पवित्र असं काम आहे. स्वतःसाठी जगलास तर जगलास, जगलास तर मेलास, आणि इतरांसाठी जगलास तर जगलास. हे जे धारातीर्थी पडणारे सगळे क्षत्रिय असतात किंवा प्रजेसाठी आपला जीव ओवाळून टाकणारे राजे असतात, हे खऱ्या अर्थानं जीवन जगत असतात. आणि म्हणून ते क्षत्रिय पुरुष म्हणजे काय आहेत,
तर अलौकिक ते आता कसे आहेत पुढच्या ओवीमध्ये तर जास्त सांगतात, पण या 7 अलौकिक गुणांनी पवित्र झालेले हे क्षात्र विश्वातलं कर्म आहे आणि हे स्वाभाविक कर्म आहे. हा क्षत्रिय पुरुष म्हणजे कसा आहे ते पुढच्या ओवीत सांगतात. कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र. तर हे जे कर्म आहे अत्यंत पवित्र आहे हे तू समजून घे, कारण स्वाभाविक कर्म आहे आणि ते पवित्र आहे. नाना क्षत्रिय नभे नरू. आता हे क्षत्रिय म्हणजे काय आहेत? साधे नर नाहीत, पुरुष नाहीत. तो सत्व सोनयाचा मेरू म्हणून गुणस्वर्गा आधारू साता इया. म्हणजे हा 7 गुणरूप स्वर्गाचा श्रेष्ठ असा आधारच आहे. गुणस्वर्गा आधारा साता इया. आणि हा जणू काही सत्वरूपी सोन्याचा मेरू आहे. सत्व सोने याचा मेरू. मेरू पर्वताची केली रवी आणि तो सोनेरी होता, सुवर्णाचा होता. तसा हा सत्वगुणारूपी सुवर्णाचा आहे. आणि तो साधासुद्धा मनुष्य नाही, तर अलौकिक असा आहे. सत्वरूपी सोन्याचा मेरू आहे किंवा 7 गुणरूप स्वर्गाचा श्रेष्ठ आधार आहे. सप्तस्वर्ग आहेत. जसं भूहू भुवहा स्वहा महहा हे 7 स्वर्ग आहेत ना, 7 लोक आहेत ना. जनहा तपहा. तर स्वहा म्हणजे स्वर्ग आणि असे सप्त जसे 7 पाताळ पण आहेत खाली. अतल वितल सुतल तलातल रसातळ आणि पाताळ. तसे भूहू भुवहा स्वहा महहा जनहा तपहा हे सगळे वरचे 7 स्वर्ग. तर हे 7 स्वर्ग म्हणजे या 7ही स्वर्गांचा हा क्षत्रिय हा आधार आहे. त्याच्या आधारावर सगळे यशस्वी होतात, सुरक्षित होतात, त्यांना धीर मिळतो किंवा आश्रय मिळतो असं त्यांना म्हणायचं. नाना क्षत्रिय नभे नरू ते झालं. ना तरी सप्तगुणार्णवी परिवारली बरवी क्रिया नव्हे पृथ्वी भोगी तसे तो. आणि हा कसा आहे ते समज की सगुणरूप समुद्राने वेढलेली ही जणू काही उत्कृष्ट पृथ्वी तो भोगत असतो. सप्तगुणार्णवी गुणरूपी सागर आहे त्याच्याजवळ आणि त्यांनी ती परिवारली म्हणजे वेढलेली आहे. बरवी म्हणजे चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशी तो क्रिया नव्हे पृथ्वी. ती नुसती क्रिया नाही आहे त्याची, तो भोगत असतो. म्हणजे क्षात्रकर्म नाही आहेत तर ती भोगण्याची त्याची एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि उत्कृष्ट पृथ्वीचाच तो उपभोग घेतो, केवळ क्षात्रकर्म नव्हेत. म्हणजे सत्वगुण हा किती महत्त्वाचा आहे. परवा सांगितलं होतं की प्रत्येकाजवळ थोड्या थोड्या फरकाने कमी जास्त प्रमाणात 3 गुणांचा आविर्भाव असतो. तर ब्राह्मण म्हणलं की फक्त सत्वगुण, क्षत्रिय म्हणलं की सत्वगुण प्लस थोडासा रजोगुण, आणि शूद्र म्हणलं की जास्ती तमोगुण आणि रजोगुण आणि सत्वगुण अगदी क्षणशः कणानी. म्हणून क्षात्रकर्माच्या बाबतीत हे सगळे गुणविशेष त्याचा विस्तार हा महत्त्वाचा आहे. परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्रजातीसी. म्हणजे क्षत्रिय वर्णाचं स्वाभाविक कर्तव्य काय आहे तर या वैशिष्ट्यांचा भक्तिभारला सगळा विस्तार आता म्हणतात पुरे झाला. कर्मगा नैसर्गिक परी हे असो बहु असो देख. आता खूप झालं सांगून, आता खूप छान सांगितले. म्हणून म्हणतात शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक. आणि मग शौर्यादी हे 7 गुणात्मक कर्म जी आहेत ती नैसर्गिक आहेत, त्याला जन्मताच प्राप्त झालेली आहेत. नैसर्गिकच क्षत्र जातीसी. क्षत्रिय वर्णाला प्राप्त झालेली ही 7 नैसर्गिक म्हणजे स्वाभाविक कर्म आहेत. आता वैशाची जाती उचित जे महामती ते ऐकेगा निवृत्ती क्रिया सांगो. आता क्षत्रियाची जरा जास्त सांगितली कर्तव्य, समजावून दिली आपल्याला. आता म्हणतात की तुला
वैश्याची आहे जाती, म्हणजे वैश्य जातीला जी उचित महामती, अरे बुद्धिमंता, महामती म्हणजे तो अत्यंत बुद्धिमान आहे. तर अत्यंत बुद्धिमंत पार्था, जी क्षत्रियाला युक्त जी कर्म आहेत ती आता क्रिया सांगो, ती मी आता तुला सांगतो. आता काय काय आहेत वैश्याची कर्तव्य काय आहेत त्याच्या अगोदर या ओव्या बघूया. ईश्वर भाव हे तया नाव पाहे, पार्था जेथे राहे सर्व शक्ती. क्षत्रिय कर्मात जो का गुण राज, सांगितला तुझ सातवा. याची सप्तगुणी जे का अलंकृत, जैसा नभ प्रांत सप्तर्षींनी. तैसे सत्वगुणी पवित्र जे देख, तेची स्वाभाविक क्षात्र कर्म. नव्हे तो क्षत्रिय वाटे जणू साचा, सत्व सुवर्णाचा मेरूच तो. सत्वरूपी सुवर्णाचा तो मेरू आहे, मेरू पर्वत आहे. म्हणून या सप्त गुण स्वर्गा लागी, आधार तो जगी एक झाला. नवे कर्म जणू भोगितो तो पृथ्वी, सप्तगुणार्णवी वेष्टीतही. किंवा सप्तगुण रूपी सप्त ओघी, गंगाच ही जगी कर्मरूप. क्षत्रिय स्वरूपी सागराच्या अंगा, मिळोनी सुभगा शोभतसे. असो ऐसे देख सप्तगुणात्मक, कर्म स्वाभाविक क्षत्रियाचे. आता वैश्याची या जातीसी उचित, कर्म ते यथार्थ सांगो ऐक. आता वैश्याला जे उचित कर्म आहे ते तुला मी आता सांगतो, असं ज्ञानदेव आणि भगवंत आपल्याला सांगतात. कृषिगोरक्ष वाणिज्यम, वैश्य कर्म स्वभावजम. परिचर्यात्मकं कर्म, शूद्रस्यापि स्वभावजम. आता हे खरं आपलं भगवद्गीतेत सगळी झाली आहेत. कृषी म्हणजे शेती, गोरक्ष म्हणजे पशुपालन, गायींचं रक्षण, वाणिज्य म्हणजे व्यापार, ही वैश्याची स्वाभाविक कर्म आहेत. वैश्य कर्म स्वभावजम. आणि त्यातच शूद्राचं पण सांगितलं. परिचर्यात्मकं कर्म, परिचर्या म्हणजे सेवा, शुश्रूषा. आणि शुश्रूषा सेवा हे शूद्रस्य अपि कर्म, शूद्राचं सुद्धा दुसऱ्या सगळ्या वर्णीयांची सेवा करणं हे त्याचं कर्म आहे. स्वभावजम, स्वाभाविक आहे. आणि त्याच्याकडे ते गुणही असतात बघा. काही जण खूप छान सेवा करण्यात अगदी मग्न असतात, किंवा तज्ज्ञ असतात, किंवा दक्ष असतात. त्यांना असं लादले असं वाटत नाही, काय ना त्याने ती हौसच असते. आता बाबा आमटे काय, किंवा गाडगे महाराज, सगळ्याच संतांनी सगळ्यांची सेवा केलेली आहे. मग ते सेवा करताना ती आवडते त्यांना, जनांची सेवा. म्हणून ईश्वर जनसेवा हीच ईश्वर सेवा ते मानायचे सगळे. मग आताही बघूया ज्ञानदेव काय सांगतायत. तरी भूमी बीज नांगरू. आता शेतकऱ्यांना नेमकं काय काय करायचं, सगळ्यांना शेतकऱ्याची कर्तव्य माहिती नसतात. आता इथे आम्ही पाहतो असे हाताने छोटे छोटे नांगर आहेत बघा, त्यांनी ती सगळं नांगरट करतायत. आपल्याकडे मोठाले ट्रॅक्टर असतात, शेती पण भरपूर असते. म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्य. तर पहिले भूमी बीज नांगरू, मुख्य म्हणजे शेतीची जमीन, ती नांगरणं, बियाणं, शेतीला उपयुक्त अशा या भांडवलाचा आधारू, शेतीला उपयुक्त अशा भांडवलाचा आधार घेऊन लाभू अपारू मिळवणे जे. आणि खूप फायदा मिळवून घेणं किंवा फायदा मिळवणे जे. आणि भरपूर धान्य पिकवायचं. पर अगदी काही काही जण खुशीनं सांगतात बघा, टोमॅटोलाच आम्हाला 2 लाख मिळाले, 4 लाख मिळाले. म्हणजे त्याच्यासाठी ते राबतात. असं नुसतंच शेती आहे आणि त्यांनी अशी अचानक येतं काय एवढं धान्य किंवा पीक कुठलंही नाही येत. तर साधा आज आमचा मुलगा सातारच्या घरी गेलेला होता आणि त्याला म्हणलं होतं की कसं आहे घर बाबा तिथं सुरक्षित आहे ते बघून ये. तर योगायोग असा की आज सोमवार
त्याला सर्प म्हणजे नागराजाने दर्शन दिलं. तो तिथे होता घरामध्ये बसलेला. म्हणजे रक्षण करताच म्हणायचा तो. बरं तेही जाऊ द्या. म्हटलं पेरू बघा किती आलेत, 1000 पेरू आलेत. म्हटलं 1000 म्हणजे काय निसर्ग देतो बघा. एक झाड आहे फक्त, तर तो 1000 म्हणला म्हणजे नक्की 100, 200, 500 तरी असणारच. एका झाडाला एवढे पेरू. डाळिंबाचं झाड असं पूर्ण भरलेलं. म्हणजे येण्यापूर्वी काही यांनी कष्ट केले असतील, ते सगळे त्याची निगा राखली असेल. पण देणारा निसर्ग ते भगवंत इतकं भरभरून देतोय, फक्त तुम्ही तुमचं काम करा. तसा शेतकऱ्यानं किंवा ह्या वैश्यानं शेती पण करायची, पशुपालनही करायचे आणि व्यापारही करायचे. तर शेतीची सगळी कामं, चांगलं बी आणणं, ते पेरणं, पहिली जमिनीची नांगरट करणं, योग्य बी योग्य प्रकारे योग्य वेळेला पेरायचं, पाणी द्यायचं, सगळं तणबीण काढायचं, ही जी सगळी कामं आहेत ती. आणि त्याच्यासाठी लागणारं उपयुक्त भांडवल. एखादं म्हणतात बघा काही जण, आम्ही पाहिले की का हो तुम्ही शेतीत काही, अहो बियाण्याला पैसाच नाही म्हणतात. कधीकधी त्यांचा सगळा व्यवहार हा तोट्यातच असतो. मागच्या पिकातनं पुरेसं जर मिळालं नसेल फायदा, तर पुढचं बियाणं फार महाग असतं, पण ते आणायला पैसा नाही म्हणतात. तसं इथं योग्य तेवढं भांडवल त्यानं मिळवलं पाहिजे. त्याच्या आधारावर गोधनाचं पण रक्षण करायचे आणि अमर्याद असं धान्य पिकवायचं आणि पिकवलेलं पुन्हा विकायचं. तुकारामांनी काय केलं हो, स्वतःचं गोदाम सगळं धान्य सगळं वाटून टाकलं. म्हणलं तसं दुकानही होतं, दुकानातलं सगळं धान्य वाटून टाकलं. एवढंच नाही तर पुन्हा कर्ज काढून अजून धान्याची पोती घेऊन आले. हे सगळं या ह्याचं वैश्याचं आणि ज्याला आपण म्हणू तिसरा हा जो आहे त्याचं कार्य आहे. अजून तो काय करतो बघा. किंबहुना कृषी जिणे, गोधने राखोनी वर्तणे, कासमर्घीची विकणे, महर्घी वस्तू. मला हे 2 शब्द फार आवडले बघा, समर्घी आणि महर्घी. मी खूप वेळ विचार करत होते. महर्घीचं लक्षात आलं होतं की अर्घ म्हणजे किंमत, महा म्हणजे मोठी, पण समर्घी म्हणजे कमी प्रमाणात. समचा अर्थ समान असा अर्थ नाही घेतलेला, तर कमी प्रमाणात किंवा स्वस्तात वस्तू घ्यायची आणि मोठ्या किमतीनं विकायची. महर्घी वस्तू त्या दोन्ही असतं. काही वस्तू कमी किमतीच्या असतात, स्वस्तातल्या असतात, आणि काही मात्र मोठ्या किमतीच्या असतात. मग त्याचा सगळ्याचा व्यापार करायचा आणि आपला उदरनिर्वाह करून चालवायचा. ये तुलाची पांडवा, वैश्या ते कर्माचा मेळावा, हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाणा. हा सगळा वैश्य जातीच्या आतुला म्हणजे वैश्य जातीला आवश्यक असणारा, त्याच्या स्वभावाला धरून असा हा सगळा समुदाय सांगितला. म्हणजे या 3 क्रिया करून त्यांना निर्वाह करायचा आहे. आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण हे द्विजन्मे 3 वर्ण, यांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. आणि आता शूद्राचं कोणाकोणाचं कर्म त्याला करायचे, तर क्षत्रिय, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण हे 3 वर्ण, हे 3 द्विजवर्ण आहेत आणि त्यांची त्यांना सेवा करायला पाहिजे. आणि हे शूद्राचं कर्म आहे. पै द्विज सेवे परवते, धावणे नाही शूद्राते, एवं चतुर्वर्णोचिते दाविले कर्मे. आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य त्रैवर्णिकांची सेवा ही शूद्राला अपेक्षित आहे. त्याच्याशिवाय दुसरं कर्म त्याला कुठलंही नाही. त्या दुसऱ्या कर्तव्यासाठी धावणं नाही. द्विजसेवे परवते, धावणे नाही शूद्राते. दुसरी त्याला धावाधाव काही करायची कारणच नाही. या 3घांची फक्त सेवा करणं. आता म्हणतात एवं चतुर्वर्णोचिते दाविली कर्मे. अशी 4 वर्णाला उचित, चतुर्वर्णाला उचित अशी तुला कर्म दाविली म्हणजे दाखवून दिली, म्हणजे सांगितलेली आहेत.
भूमिबीज आणि घेऊनी नांगर, जोडणे अपार लाभ तेणे. किंबहुना ऐसी करोनिया शेती, जोडणे संपत्ती जीवनार्थ. किंवा बाळगोनी विपुल गोधन, करावे रक्षण कुटुंबाचे. नातरी पदार्थ घेऊनी सवंग, सवंग म्हणजे ते जे समर्ग सांगितले त्याला यांनी सवंग शब्द वापरलाय. सवंग म्हणजे स्वस्त. आणि का महाग विकावा तो, वैश्यधर्माचे वैश्यवर्णाचे हे कर्म एवढेच. स्वाभाविक साच धनंजया, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य जाण, होती ती निवर्ण द्विजन्मे हे. याची त्रिवर्गाची करणे जी सेवा, जाणते पांडवा शूद्र कर्म. द्विजांची या सेवे वाचोनी आणिक, कर्म स्वाभाविक नसे शूद्रा. ऐशा परी कर्म चतुर्वर्णोचित, दाविली यथार्थ तुझ येणे. अशी चारही वर्णाची कर्म तुला दाखवली आहेत असं मी तुला सांगतो. आता प्रत्येकानं आपापलं कर्म हे जाणून घ्यायचं आणि यानुसार चांगली कर्तव्य, स्वाभाविक कर्तव्य ही पार पाडायची. आता अशा प्रकारे थोडेसे श्लोक वाचून होईल. स्वे स्वे कर्मण्यभिरतस्, संसिद्धिं लभते नरः. स्वकर्मनिरतस्सिद्धिं, यथा विंदती तच्छृणु. स्वे स्वे कर्मणी अभिरता. अभिरता म्हणजे अत्यंत मग्न. आपापल्या कर्मामध्ये तो अतिशय मग्न आहे. त्याला काय होतं? नरहा, असा मनुष्य. संसिद्धिम लभते, त्याला चांगल्या प्रकारची सिद्धी मिळते. आणि काय होतं? स्वकर्म निरतः सिद्धिम, आणि स्वतःच्या कर्मामध्ये रत असलेला, दंग असलेला पुरुष. सिद्धिम यथा विंदती, त्याला कशा प्रकारे सिद्धी, यथा म्हणजे ज्या प्रकारे त्याला सिद्धी मिळते. तच्छृणु, ते आता तुला सांगतो, ते ऐक. म्हणजे कसंही ओबडधोबड कसंही करणं कर्म हे अपेक्षितच नाही. म्हणून आपल्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलेले समत्वम योग उच्यते. एक तर समत्व पाहिजे, आणि योग हा कर्मसु कौशलम. ही सगळी कर्म स्वाभाविक जरी असली तरी ती छान करणं, नीटनेटकेपणानं करणं, हेळसांड न करणं, धसमुसळेपणा न करणं, दुसऱ्याला त्रास देऊन न करणं, इतकं सगळं. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की जो अशी चांगल्या स्वतःच्या कर्मामध्ये मग्न होतो, दंग होतो, अशी मी तुला आता कर्म सांगतो असं भगवंत सांगतायत. आता येची विचक्षणा, वेगळा लिया वर्णा, उचित जैसे करणा शब्दाधिक. आणि तुला मी विचक्षण म्हणजे हुशार, अरे बुद्धिमंता पार्था, ही सगळी कर्म म्हणजे वर्णाश्रमानुसार नेमून दिलेली आहेत. ती सगळी ब्राह्मण आदी चारही वर्णांना योग्य आहेत. कशी? तर ते पुढं सांगतायत. उचित जैसे करणा शब्दाधिक. कर्ण म्हणजे साधन, म्हणजे आपले सगळे अवयव. तर शब्दाधिक, शब्द हा कशाचा धर्म आहे? श्रोत्राचा. रूप हा कशाचा आहे? नेत्राचा. घ्राण कशाचा आहे? घ्राणेंद्रियाचा. गंध, रूप रस गंध. मग स्पर्श, त्वगिंद्रियाचा स्पर्श. आणि आपल्या रसनेंद्रियाचा रस, त्याचा स्वाद घेणं. तर असे जे सगळे आपापल्या इंद्रियांचे, करणांचे, कर्ण म्हणजे इंद्रिय, तर त्यांचे जे जे विषय आहेत ते मी तुला आता सांगतो असं म्हणतात. आता त्याच्यासाठी उदाहरणं छान देतात. वेळ कळत नाही. 85 पर्यंत उभ्या झाल्यात. आपण इथेच थांबूया. श्रोत्रादी इंद्रिया शब्दादी विषय,
जैसा योग्य होय धनंजया, तैसी भिन्न भिन्न चारही वर्णाते, हीच कर्मे येथे योग्य होती. आता पुढे जे दृष्टांत दिलेत ते उद्या बघू. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमङ्गला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.